गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळे विधानमंडळ सदस्यांप्रती लोकांच्या मनात अनादर निर्माण होईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे। विधानमंडळाच्या उच्च प्रथा परंपरा यांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे, कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे। विधानमंडळासह सर्व संस्था संविधानामधून निर्माण झालेल्या आहेत। विधानमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बाळगण्याची व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे। त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल।